नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती माझी कार्यशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज मी आंब्याच्या बागामध्ये तिसरी फवारणी नीम ऑइलची केलेली आहे। यावर्षी बागेला ताण कमी बसला, त्यामुळं बागेमध्ये मोहर उशीर आला, पण जो आलेला मोहर आता टिकवणं हीच आपली जबाबदारी आहे। याकरता ऑर्गॅनिक फवारणी करणं जरुरीचं होतं आणि त्यामुळं आपण नीम ऑइलची फवारणी आज केलेली आहे। बघू शकता आपण, मोहर हा एकदम सुंदर आलेला आहे, पण हा जतन करणं ही आपली गरज आहे। नीम ऑइल फवारताना आपण साधारणतः प्रतिपंप 30 ml याचा स्प्रे घेतलेला आहे। याच्या अगोदर आपण 15 डिसेंबरपर्यंत 2 फवारण्या, एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक अशा 2 फवारण्या घेतल्या होत्या। त्यानंतर आता मोहर बऱ्यापैकी बाहेर पडलेला आहे, त्याच्याकरता आपण नीम ऑइलची फवारणी केलेली आहे। ही परत एक 10 दिवसांनी आपण नीम ऑइलची फवारणी करणार आहोत, कारण आंब्याचा मोहर जर बुरशी किंवा कीटकला बळी पडला तर त्यामुळं मोहराचं ड्रॉपिंग जास्त होतं आणि ते होऊ नये याकरता आपल्याला काळजी घेणं जरुरीचं आहे। जर आपण ऑर्गॅनिक करत असाल तर नीम ऑइलची फवारणी करणं हे अत्यंत चांगलं आहे। त्यामुळं माइल्ड कीटकनाशक पण आहे आणि बुरशीनाशक पण आहे। आपण बघू शकता, ही नवीन पालवी जी आली आहे पावसाचा ताण न बसल्यामुळं, यामधून मोहर निघालेलं नाही, पण तरीही मोहर निघत आहे। हे बघू शकता आपण, नवीन पालवीची झाडं आहेत हे काही, पण यामधून मोहर थोडा बाहेर दिसतोय। यानंतर परत आपण 10 दिवसांनी नीम ऑइलची फवारणी करणार आहोत। या पद्धतीने बागेचं नियोजन, तणाचं नियोजन केलेलं आहे। सध्या बागेचं पाणी पूर्ण बंद आहे, कारण आमच्या बागेला यावर्षी ताण हा बसलाच नाही, कारण शेवटचा पाऊस आम्हाला 5 नोव्हेंबरपर्यंत पाऊस होता। बघू शकता, ही नवीन झाडाची पालवी, परत त्यामधून मोहर हा निघत आहे आणि याचं जतन करण्याकरता रोगाला बळी पडू नये म्हणून आपण नीम ऑइलची फवारणी केली। कारण दुसरे जर आपण कीटकनाशक फवारले असते तर मधमाशी बागेमध्ये येणं कठीण होतं। तेव्हा माइल्ड बुरशीनाशक आणि कीटकनाशकची फवारणी केलेली आहे। जर आपणाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।